झी 24 तास एक पाऊल पुढे। पुणे महापालिकेच्या सभेत आज मनसे नगरसेवकांनी चांगलाच गोंधळ घातला। मिळकत कराच्या बनावट दाखल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्यासह संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी मनसेने केली आहे। या प्रकरणी आमदार भोसले यांनी अतिरिक्त आयुक्त नरेश झुरमुरे यांना धमकी दिल्याचा आरोपही मनसेने यावेळी केला आहे। सर्वसाधारण सभेची सुरुवातच मनसे नगरसेवकांच्या आंदोलनानं झाली। राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांनी महापालिकेची निवडणूक लढवली होती। त्यावेळी आपल्याकडे मिळकत कराची थकबाकी नसल्याचं प्रमाणपत्र त्यांनी निवडणूक विभागाला सादर केलं होतं। मात्र त्यांनी सादर केलेलं ना हरकत प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप करण्यात येतोय। या प्रकरणाची चौकशी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नरेश झुरमुरे यांनी केली होती। भोसले यांच्या विरोधातल्या तक्रारीत तथ्य असल्याचा अहवाल झुरमुरे यांनी दिला होता। महापालिकेच्या कर संकलन विभागातले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीनं हा गैरप्रकार करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय। मात्र या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान आमदार अनिल भोसले यांनी झुरमुरे यांना अडचणीत आणू निलंबन करू अशी धमकी दिली होती। या संपूर्ण प्रकरणाचे पुरावे सर्वसाधारण सभेत सादर करत मनसे नगरसेवकांनी या प्रकरणातल्या दोषींवर कारवाईची मागणी केली आहे। आपले पुण्याचे आमदार आहेत अनिल भोसले साहेब, त्यांच्यावरती त्यांनी आरोप केला 19/6/2012 ला दुपारी 2 वाजता त्यांना फोन केला अतिरिक्त आयुक्तांना आणि त्यांना अशा प्रकारे धमकी दिली। त्यांनी ते आयुक्तांना लेखी दिले, तरी सुद्धा गेल्या सव्वा महिन्यापासून आयुक्त याच्यामध्ये कुठलीही कारवाई करत नाही। आमचं म्हणणं एवढंच आहे की आमचे कार्यकर्ते आमचे नगरसेवक थोडं बहुत आंदोलन केलं महानगरपालिकेमध्ये, लगेच आयुक्त त्यांच्यावरती गुन्हे दाखल करायला होतात। या ठिकाणी अधिकाऱ्यांना जीवे मारण्याचे धमके दिले जातात, तरी सुद्धा आयुक्त काही त्याच्यामध्ये स्टँड घेत नाही। या प्रकरणावरून महापालिका सभेत चांगलाच गोंधळ झाला। मनसे नगरसेवकांनी महापौरांसमोरचा राजदंड पळवून नेला। राजदंड परत आणण्यासाठी सत्ताधारी आणि मनसे नगरसेवकांमध्ये झटापट झाली। दरम्यान आमदार अनिल भोसले यांनी त्यांच्यावरचे आरोप फेटाळलेत। नाही, धमकी दिली नाही, पण त्यांना मी अधिवेशनात काळात या प्रश्नाबाबत मी सभागृहात हा प्रश्न निर्माण करेल। या प्रश्नाकरता योग्य तुम्ही जी चुकीचं वागलात त्या बाबतीत आपल्यावर मी कारवाई करण्याचे त्या ठिकाणी सभागृहात मागणी करणार आहे। महापालिका सभेतल्या गोंधळापेक्षा बनावट ना हरकत प्रमाणपत्राचा विषय महत्वाचा आहे। आमदार भोसले आणि संबंधित कर्मचारी दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी। महापालिका आयुक्तांनी या प्रकरणी निष्पक्ष आणि कठोर भूमिका घेणं गरजेचं बनलंय। झी 24 ताससाठी अरुण मेहत्रे, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।